हिरे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग आहे ना मित्रांनो, खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आईने जेव्हा सत्य समजलेलं आहे तेव्हा ईश्वरीला कशा पद्धतीने अर्णवचंच आता तुझ्यावर प्रेम आहे आणि तोच तुझा नवरा आहे कसं समजावलं आहे, त्यावर ईश्वरीचा काय परिणाम झाला आहे हेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण पाहतो की आता सुप्रिया आणि नम्रता आलेले आहेत आणि त्याच वेळेला त्यांना विचारते ईश्वरी की काय झालं आहे. सुप्रिया म्हणते की मला खूप टेन्शन आलेलं आहे, मला कळत नाही की मी काय करू. त्याच वेळेला तिला प्रसंगही आठवतो, म्हणजे कशा प्रसंगावरून आई हे सगळं बोलत असेल. आणि त्यावेळेला मात्र सुप्रिया म्हणत असते की मी फोन केला होता तेव्हा तुम्ही दोघंही जण म्हणत होतात की गडबड झाली आहे, गडबड झाली आहे. मी घाबरले, मला वाटलं काहीतरी झालं आहे. काय झालं ईश्वरी, मनात काही ठेवू नको, जे काही आहे ते सांगून टाक. असं म्हटल्यानंतर ईश्वरी आपल्या आईला शांत करत असते आणि म्हणत असते की आई प्लीज ग शांत हो, शांत हो, तू समजतेस तसं नाही आहे. नम्रता म्हणते अगं तुझ्या मनात जे काही असेल ना ते बोलून टाक, कारण आईला ना त्याचाच खूप जास्त त्रास होतोय. असं म्हटल्यानंतर इकडे मात्र आता आईला घेऊन ती आता तिथे जाऊन बसते आणि ती घडलेली हकीकत सांगू लागते. आणि ती सांगत असते की तुला असं कसं वाटू शकतं. अगं तुला वाटलं असेल पण तसं नाही आहे. तुला मी सांगू का काय झालं होतं ते. खरं तर आम्ही चहा बनवत होतो आणि त्यावेळेला त्यांनी चुकून दूध घालून टाकलं होतं, म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्हीही गडबड केली. तर इतकंच का, बापरे माझ्या मनाला किती हुरहुर लागली होती ग ईश्वरी. खरंच ना मी तर घाबरले होते. पण करा मस्त छान असा संसार कर, मला तेच हवं आहे असं देखील आता म्हटलं जातं. मग काय, तिने आपल्या आई आणि बहिणीसाठी घरामध्ये चहासुद्धा बनवायला सांगितलेला असतो. तेवढ्यातच आता तिथे अंजली आलेली असते आणि अंजली ईश्वरीच्या आईला आणि नम्रताला बघून खुश होते आणि ती म्हणते की हे काय तुम्ही कधी आलात, म्हणजे मला माहीत नाही, मी हॉस्पिटलला गेले होते ना. मग आता सुप्रिया ईश्वरीला म्हणते काय गं ईश्वरी, तू त्यांना डॉक्टरकडे जायला पाठवलंस पण त्यांना एकट्यालाच का पाठवलंस, त्यांच्यासोबत जर तू गेली असतीस तर काय झालं असतं. मग त्यावर अंजली म्हणते नाही काकू मी एकटी गेली नव्हते, राजेश होते ना त्यामुळे मी कोणालाही सांगितलं नाही, आम्हीच गेलो होतो असं देखील आता ती म्हणू लागते. मग काय, मग तुम्ही राजेशला तर पाहिलंच नाही आहे ना, राजेश तुम्हाला बघितलाच नाही आहे तुम्ही राजेशला, माझा नवरा आहे ना त्यानेच आम्ही दोघंही जण गेलो होतो. इकडे ईश्वरीचं मन जे आहे ते खूप जास्त घाबरत असतं, कारण तिला माहिती असतं की आता याचे परिणाम काय होणार आहेत. जर हा राकेश समोर आला तर प्रॉब्लेम होऊ शकतात, ही सुद्धा भीती आता तिला वाटत असते. पण ती आता शांत राहते, कारण आता काही झालं तरी सगळ्या गोष्टी फेस करायच्याच आहेत. तेवढ्यातच ना राकेश तिथून येत असतो आणि ईश्वरी आणि त्याचसोबत इथे मात्र सुप्रिया आणि नम्रता पाहत राहतात दाराकडे. पण त्यावेळी ईश्वरी घाबरलेली असते. नम्रता आणि त्याचसोबत सुप्रिया बघत असतात की कोण आहे हिचा नवरा नेमका राजेश, आणि ते एकटक पाहत असतात. इकडे मात्र आता ईश्वरीला काय करू आणि काय नाही हे समजत नसतं. बिचारी खूप मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकलेली असते आणि ती म्हणत असते की हे ना असेच आहेत, कारण ना हे माझी खूप जास्त काळजी घेतात. तुम्ही ह्यांना पाहिलं नसेल पण आता खऱ्या अर्थाने तुम्ही त्यांना पाहाल. बघा हेच माझे मिस्टर राजेशजी. असं म्हटल्यानंतर आता राजेशही आपली ओळख करून देत म्हणतो की कशा आहात, आपण पहिल्यांदाच भेटतोय. पण जेव्हा आता राजेशला आणि त्याचसोबत इथे असणाऱ्या या राकेशला पाहिल्यानंतर खूप मोठा धक्का जो काही आहे तो बसलेला असतो. तो म्हणजे आता सुप्रिया आणि नम्रताला त्या दोघीही रिॲक्ट होत असतात. पण त्यावेळेला मात्र आता ईशू त्यांना इशारे करून शांत बसण्यास सांगत असते आणि त्याच वेळेला ईश्वरी घाबरलेली असते, कारण जर काही लोक बोलून बसले तर प्रॉब्लेम होऊ शकतो, अंजलीताईंना कळेल. त्यामुळे ईशू मनातून खूप जास्त घाबरलेली असते. तर त्याच वेळेला नम्रताला धक्का बसतो आणि त्याच वेळेला सुप्रियासुद्धा पाहत राहते. तिनेसुद्धा विचार केला नव्हता की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडतील. आणि हे सगळं असं घडल्यानंतर इकडे मात्र दोघीही जणी स्तब्ध होऊन पाहू लागतात. त्याच वेळेला आता ती सगळी जी बाजू आहे ती सावरून घ्यायला इकडे मात्र इशूला लागतं. इशू म्हणते अगं आई मला माहिती तू ह्यांना पाहिल्यानंतर
त्यानंतर असं वाटत असेल की ह्यांना तू ह्या आधीसुद्धा भेटली आहे, कारण जिजूंचा स्वभावच तसा आहे. जिजूंना एकदम समजून घेतात, मन मिळाऊ आहेत असं देखील आता म्हटलं जातं. आणि ती आता या सगळ्या बाजू व्यवस्थितपणे सावरून घेत बोलत असते. पण त्याच वेळेला मात्र आता या सगळ्या गोष्टी बोलत असताना सगळ्या गोष्टी म्हणजेच राकेशजी जेव्हा घरी आले होते आणि कशा पद्धतीने लग्नासाठी घाई करत होते, हा सगळा प्रसंग जो आहे ना तो डोळ्यांसमोर सुप्रियाच्या उभा राहतो. आणि त्यामुळे सुप्रिया भयंकर अशी घाबरते आणि ती विचार करते की मी काय म्हणून ठरवलं होतं आणि हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, हा विचारच त्यांच्या मनामध्ये येत असतो. दुसरीकडे नम्रता आणि सुप्रिया यांना एवढा मोठा धक्का बसलेला असतो की त्या काही बोलू शकत नसतात. मात्र त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते की नका काळजी करू, काय ना ह्यांचा स्वभावच असा मजेशीर आहे, हे आमचे जिजू आहेत असं देखील आता ती बोलून त्या बाजू सावरून घ्यायचा प्रयत्न करत असते. आणि एकेकडनं ती इशारासुद्धा करत असते की प्लीज काही बोलू नका. आणि त्यामुळे आता दोघीही जणी ज्या आहेत त्या शांत बसलेल्या असतात. पण इकडे मात्र राकेश इतका निर्लज्ज असतो ना, तो मात्र स्वतःची ओळख करून देत म्हणतो मी ना राजेश, आपली पहिल्यांदा भेट नाही झाली ना, ही पहिलीच भेट आहे. पण मी तुम्हाला सांगतो ना, आपण आहे ना याआधी भेटल्यासारखं मला कुठेतरी जाणवतं. पण मी सांगू का, माझ्यासाठी ना खरं तर ना हे सगळं काही खूप जास्त वेगळं आहे. म्हणजे मी पहिल्यांदाच पाहिलं आहे तुम्हाला, आपली पहिलीच भेट आहे. पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्याच पद्धतीने घडत आहेत हे सुद्धा मला माहिती आहे. पण या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत असताना इकडे मात्र तेवढ्यातच अर्णव आलेला असतो आणि ईश्वरीला दिसतं की अर्णव आला आहे आणि समोर राकेशसुद्धा आहे. मग अर्णव जो आहे तो ती बाजू सावरून घ्यायचा प्रयत्न करत असतो, कारण अर्णवला माहिती आहे ना की नेमकं काय आहे आणि काय नाही ते. म्हणूनच आता अर्णव विचार करतो की आता या राकेशला बाहेर घेऊन जावं लागेल, नाहीतर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. असं म्हणूनच आता तो तिला बाहेर घेऊन जायचा प्रयत्न करत असतो. अंजलीला म्हणतो की डॉक्टर काय म्हणाले, सगळं काही ठीक तर आहे ना. अंजली म्हणते की हो जिजू चला ना जरा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर त्याच वेळेला आता इकडे मात्र अंजली जी आहे ती सगळं काही सामान वगैरे घेते आणि ती आता बेडरूममध्ये जायला निघते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे राकेशला अर्णव घेऊन जातो तर आता कोणीही तिथे नसतं. मग आता सुप्रिया खूप जास्त रडत असते आणि ईशूसुद्धा आता रडू लागते, कारण काही झालं तरी ईशूचं लग्न त्या माणसासोबत ठरलेलं होतं. आणि जेव्हा त्या माणसासोबत हे लग्न ठरलेलं होतं तो माणूस कसा होता, म्हणजे त्याचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं तरीसुद्धा तुझ्याशी लग्न करू पाहत होता. आणि हे तर काहीच नाही, त्याची एवढी मोठी हिंमत की तो आपल्याकडे येऊन लग्नाची घाई करत होता. हा प्रसंगसुद्धा आता आठवू लागलेला असतो आणि त्यामुळेच ना आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो सुप्रियाला बसलेला असतो. दुसरीकडे अर्णव जो आहे तो राकेशला बाहेर घेऊन येतो आणि अर्णव राकेशला म्हणत असतो की तुला काय वाटलं की या सगळ्या गोष्टी करणं सोपं होतं का? अरे मला माहिती आहे माझ्या सासरची सॉरी तुझ्या सासरची मंडळी आलेली आहेत, पण मला त्यांना भेटायला तर हवं ना, कारण मी त्यांना पहिल्यांदा भेटतोय. असं काहीसं मुद्दामून राकेश अर्णवला बोलू लागतो. त्याच वेळेला अर्णव राकेशला म्हणतो की बघ जे काही आहे ते आपल्या दोघांमध्येच आहे ना, म्हणजे आपल्या दोघांमधले वाद आहेत ते उगाच असे बाहेर का आणतो आहेस असं देखील आता अर्णव म्हणू लागतो. त्यावर आता राकेश त्याला म्हणतो की म्हणजे आता तू मला सांगणार का की मला हे सगळं समजावत आहेस का, नेमकं काय करत आहेस तू? त्यावर राकेशला आता अर्णव सांगतो की मी तुला समजावत नाही आहे, धमकी देतोय, कारण ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या दोघांमधल्या आहेत, त्याचा इतका मोठा इश्यू करायची तुला काहीच गरज नाही आहे, कारण आतमध्ये आलेले ना हे ईश्वरीच्या घरातले आहेत आणि माझ्या बायकोला ना मी कधीही त्रास झालेला सहन करू शकत नाही असं देखील आता म्हटलं जात असतं. मग काय या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात ना की दुसरीकडे मात्र आता इथे जो राकेश आहे तो म्हणत असतो की तुझ्या बायकोलाच म्हणजे ईश्वरीला कसं एक एक दिवस मी माझा बनवेन ना ते बघत बस, तेव्हा फक्त तुला बाकी काहीच उरणार नाही आहे करण्या वाचून असं देखील आता म्हटलं जात असतं. पण आता अर्णवही या गोष्टी ऐकून घेत नाही. अर्णवही म्हणतो की आता ईश्वरी ही माझी बायको झालेली आहे आणि तिच्या पाठीशी कसं खंबीरपणे उभं राहायचं आणि तिची सेफ्टी ही माझी सेफ्टी आहे, त्यामुळे मी बघ कसं काय मॅनेज करतो ते, पण काही झालं ना तरी माझ्या ईश्वरीला मी सेफ ठेवेन असं देखील अर्णवने आता राकेशला म्हटलेलं असतं. मग काय या सगळ्या गोष्टी म्हटल्यानंतर राकेश मात्र एकदम स्तब्ध होऊन अर्णवकडे पाहत असतो.
तो असं दाखवत असतो की तो खूप जास्त घाबरलेला आहे. पण इकडे अर्णव जो आहे तो राकेशला म्हणतो की आता आतमध्ये यायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी त्यांना या सगळ्या गोष्टीचा धक्का बसला असणार आहे. कारण आतापर्यंत त्यांना माहीत नव्हतं की तूच राजेश आहेस ते आणि तूच राकेश आहे ते, आणि त्यांना आता कळलं असणार आहे. तेव्हा त्यांना या सगळ्याचा मनस्ताप होत असणार आहे, बाकी काही सुद्धा नाही. असं देखील रागारागात आता अर्णव जो आहे तो राकेशला बोलत असतो. पण या निर्लज्ज राकेशला याची काही पर्वा पडलेली नसते. निर्लज्जसारखा बोलत असतो की एक एक पाऊलं मी जाणार आहे मिस इंदोरच्या जवळ. मग आता अर्णवही म्हणतो की एक एक पावलं तू तुझ्या मरणाकडे जातोयस, इंदोरकडे जात नाहीयेस मिस, असं देखील आता बोलून त्याला धमकावू लागतो. त्याला म्हणतो की लवकरच तुझा दी एंड होणार आहे, असं बोलून त्याला आता चांगली समज तो देतो. त्याबरोबर आता अर्णवने एवढ्या सगळ्या गोष्टी त्याला चांगल्या पद्धतीने समजावलेल्या असतात ना, त्यामुळे आता त्याची बोलती मात्र बंद झालेली असते. तर दुसरीकडे अर्णव त्याला धमकी देतो आणि तिकडनं निघून जातो. आणि जेव्हा ही घटना होते तेव्हा मात्र तिथे राकेश एकटाच उभा असतो. तर राकेश म्हणत असतो की माझा हा दी एंड करणार बघतोस, वेळ आली की सगळं समजेल. दुसरीकडे ईश्वरी आपल्या आईला आणि नम्रताला रूममध्ये घेऊन जातात आणि त्याच वेळेला मात्र घडलेली हकीकत सांगू लागतात. आणि बघा ना, मला सुद्धा काहीच माहीत नव्हतं, पण अचानक या सगळ्या गोष्टी कळल्या आणि माझ्यासाठी सुद्धा हा खूप मोठा धक्का होता. पण बघ ना, ह्या माणसाने इतके दिवस आपली किती मोठी फसवणूक केली. म्हणजे आपल्याला असं वाटत होतं की हा तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी किती आसुसलेला आहे आणि घरात आपण सगळीच जण या माणसावर विश्वास ठेवत होतो. पण आता ईश्वरी, तुला या माणसासोबत एकाच घरात राहताना किती त्रास होत असेल हे आम्ही समजतोय. मी काय म्हणते, आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगून टाकूया ना. पण ईश्वरी आता रिक्वेस्ट करत म्हणत असते की आई, आपण या गोष्टी नाही सांगू शकत, कारण जर या गोष्टी सांगायचा आपण विचार केला ना, तर मी एकच विचार करते की या सगळ्याचा त्रास अंजलीताईंना किती होईल. कारण अंजलीताई आता प्रेग्नेंट आहेत आणि त्यामुळे मी ना त्यांच्या बाळाचा विचार करते. त्यांच्या बाळांना जर काही त्रास झाला तर, म्हणून मला या सगळ्या गोष्टींना आता घडलेल्या नको आहेत. वेळ आली की यावर नक्कीच औषध आहे, असं देखील आता ती म्हणू लागते. मग आता इथे खूप जास्त धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो सुप्रियाला. सुप्रिया म्हणत असते की मला खरंच कळत नाही की या परिस्थितीत मी काय करू आणि काय नाही ते. त्याच वेळेला सुप्रियाला पुन्हा एकदा ईश्वरी सावरते आणि आई प्लीज तू त्रास करून घेऊ नकोस, मी आता ही गोष्ट ॲक्सेप्ट केलेली आहे आणि तुलाही ॲक्सेप्ट करावी लागेल, प्लीज आई स्वतःला सावर, असं बोलून ईश्वरी आईला सावरत असते. पण त्याच वेळेला आता अर्णवही तिथे आलेला असतो आणि जेव्हा अर्णव तिथे येतो तेव्हा तो सुद्धा आता सुप्रियाला सावरत असतो आणि म्हणत असतो की आई, तुमच्यासाठी हे सगळं नवीन आहे आणि मलाही माहिती आहे की माझी ती बहीण आहे, माझ्या बहिणीच्या संसाराची मला काळजी वाटते. म्हणजेच ना, मला त्या माणसाबद्दल काही वाटत नाही, पण मला ताईची खूप काळजी वाटते. तिने जर स्वतःला काही करून घेतलं, त्याचा त्रास तिला झाला, तर या सगळ्या गोष्टी मला नको आहेत आणि म्हणूनच मी शांत बसलोय. आणि तुम्ही काळजी करू नका ईश्वरी, तिला काही होणार नाही आणि मी जे काही केलंय ते मनापासून केलं आहे आणि ते मी लास्टपर्यंत निभवणार आहे, असं देखील आता तो बोलून सगळ्या बाजू सावरून घ्यायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे त्याला इन शॉर्ट एवढंच बोलायचं असतं की मी ईश्वरीसोबत लग्न केलं आहे, ते मी माझ्या मनाविरुद्ध जाऊन नाही, तर मी माझ्या मनासाठी, माझ्या आवडीसाठी केलेलं आहे, असं देखील त्याने आता म्हणून टाकलेलं असतं. आणि तुम्ही ना काळजी करू नका, मिस इंदोरची सेफ्टी ही माझी सेफ्टी आहे, त्यामुळे आता मिस इंदोरला काही होणार नाही, मी नेहमीच तिच्या पाठीशी असेल, असं देखील आता म्हटलं गेलेलं असतं. मग काय, या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र सुप्रियाला जाऊन तेव्हा कुठे बरं वाटतं आणि ती सुद्धा आता या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते आणि म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही आहात ना म्हणून मला काळजी वाटत नाही, पण त्या दिवशीसुद्धा तुम्ही जर त्यावेळी अचानक तिथे आलात नसताना, तर आज आमच्या ईश्वरीवर काय प्रसंग ओढवला असता याचा मी स्वप्नातही विचार करू शकत नाही. म्हणजे त्यावेळेला तुम्ही तिथे आलात म्हणून आज आमची ईश्वरी सेफ आहे, नाहीतर माझ्या ईश्वरीसोबत काय झालं असतं याचा मी विचारसुद्धा करू शकत नाही, असं देखील आता सुप्रिया जी आहे ती अर्णवला बोलत असते आणि अर्णवचे आभारही मानत असते. पण अर्णव म्हणत असतो की प्लीज काकू, हे सगळं बोलून आहे ना, आता मला लाजवू नका,
मी असं काहीच विचित्र वेगळं असं केलेलं नाही आहे. माझ्यासाठी जे योग्य होतं, माझ्या मनाला जे वाटलं ते मी केलेलं आहे आणि मी ईश्वरीची काळजी घेत राहील. मी तुम्हाला शब्द देतो, असं देखील अर्णव आता ईश्वरीच्या समोरच सुप्रियाला बोलतो. त्यावेळेला ईश्वरीला पुन्हा एकदा भरून येतं की आपण या माणसाला काय समजत होतो आणि हा माणूस आपल्यासाठी किती काय काय करून बसलेला आहे असा विचार देखील आता ईश्वरीच्या मनात येऊ लागतो. आणि त्यामुळे ईश्वरी ही आपल्या आईला सावरत असते आणि काळजी करू नकोस, माझ्यासोबत अर्णवजी असताना मला काही होणार नाही. दुसरीकडे मात्र आता जी अंजली असते ना, ती आता काही टॉयज आणलेले असतात ते बघत असते आणि त्याचसोबत काही फोटो फ्रेम्स ह्या सगळ्या गोष्टी आता खरेदी करून राकेशने आणलेले असतात. आणि ह्या सगळ्यामध्ये आता अंजली हरवून गेलेली असते आणि ती एकटक त्या सगळ्या फोटोजकडे आणि त्या बायाचे फोटोज असतात त्यांच्याकडे पाहत असते. तेवढ्यातच राकेश तिथे येतो आणि राकेश तिथे आल्यानंतर नेहमीप्रमाणेच त्याची नाटकं सुरू होतात. तो अंजलीला म्हणत असतो की काय झालं आहे अंजली, तू कसला विचार करतेस. त्याच वेळेला आता अंजली सांगते की बघा ना, मी आपलं बाळ बघते, आपलं बाळ असंच गोंडस असेल ना, मी तेच बघत होते असं बोलून ती आता राकेशला खुश करायचा प्रयत्न करत असते. पण त्यानंतर मात्र आता राकेश तिथे येतो आणि म्हणतो की आपल्या दोघांना अगदी जसं बाळ हवं ना तसंच या पोस्टरमध्ये बाळ आहे ना, मग मला सांग कुठे लावायचं आहे आपल्याला अंजली हा पोस्टर, सांग इकडे लावू का इकडे लावू सांग ना, म्हणजे आपण मस्तपैकी बाळाचा फोटो आपल्या रूममध्ये लावूया, म्हणजे कसं खूप जास्त फ्रेश वाटतं, बरोबर की नाही. असं बोलून आता तो ती सगळी बाजू सावरून घ्यायचा प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा या सगळ्याबद्दल तो बोलत असतो तेव्हा मात्र आता इकडे पाहायला मिळतं अंजली खूप जास्त डिस्टर्ब असते. मग अंजलीला तो विचारतो की काय झालं आहे. त्यावर अंजली म्हणते की मी बाहेर पाहिलं ना, नम्रता आणि सुप्रिया हे दोघंही जण ना थोडं वेगळे वाटले मला, म्हणजे काहीतरी झालंय, काहीतरी बिनसलंय असं मला त्यांच्याकडे बघून वाटलं, पण नेमकं काय हे मला कळलं नाही आहे. त्याच वेळेला राकेश म्हणतो की कसला इतका विचार करत बसलीयेस आणि ती घडलेली हकीकत सांगू लागते आणि काहीतरी घडलंय पण माझ्यापासून ही लोक लपवत आहेत असं मला का वाटते असं देखील आता ती बोलून दाखवत असते. राकेश तिला म्हणत असतो की इतकी काळजी करायची नाहीये, इतका विचारही करायचा नाही, याचा सगळा परिणाम आपल्या बाळावर होणार आहे. पण तरीसुद्धा आता अंजली काही शांत राहत नसते. राकेश जो आहे तो तिचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा तो त्या मूडमध्ये निघून जातो आणि अंजली तर त्याच्याकडे पाहतच राहते. म्हणतो की किती सुंदर पोस्टर मिळालंय ना आपल्याला, डॅडीज लिटिल एंजल असं त्या पोस्टरवर लिहिलेलं असतं. आणि त्यानंतर तो म्हणतो की जर डॅडी कोण आहे ना हे जरी कोणी आठवायचा प्रयत्न केला ना तरी त्याची ओळख मी फसवून टाकेल, असं काहीसं क्रूरपणे तो बोलतो. त्यावर मात्र आता अंजली त्याच्याकडे पाहत राहते. अंजलीला सुद्धा धक्का बसतो की हा असं का बोलतो आहे. अंजली त्याला विचारते सुद्धा की काय काय म्हणालात. त्यावर आता जो राकेश आहे तो म्हणत असतो की मी फक्त इतकंच म्हणालो की बघ आता जे काही बाळ होणार ते फक्त माझं थोडी असणार आहे, तुझं सुद्धा असणार आहे ना, मग तुझंही नाव असायला हवं यासाठी मी बोललो. असं बोलून आता ती बाजूना तो कशी बशी सावरून घ्यायचा प्रयत्न करत असतो. पण या सगळ्या गोष्टींना बरोबर कळत असतात हा. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की अंजली जी आहे ती टेन्शनमध्ये असते. म्हणून आता राकेश पुन्हा एकदा तिला हे सगळं विसरायला हवं यासाठी तिला आता सांगू लागतो की मला सांग ना गं कुठे लावू आता हा पोस्टर, म्हणजे तू सांगितलं तर बरं होईल, ह्या भिंतीला लावू की ह्या भिंतीला. मुद्दामुळे ना तिचं लक्ष विचलित करण्याचा तो आता प्रयत्न करत असतो. मग काय ती सुद्धा आता त्याला सांगत असते की इथे नाही, इथे आपल्याला हा पोस्टर लावायला हवा आणि ती एकदम व्यवस्थितपणे त्याला सगळं काही सांगत असते. दुसरीकडे मात्र आता ईश्वरीची आई आणि नम्रता पुन्हा एकदा घरी जायला निघालेले असतात आणि त्याच वेळेला आता तिथे ईश्वरी असते. ईश्वरी आपल्या आईला समजावत असते आणि म्हणत असते की आई नको काळजी करू या सगळ्याची. पण त्यावेळेला आता आई सुद्धा ईश्वरीला समजावते आणि अर्णवबद्दल 4 चांगले शब्द सांगू लागते. म्हणजेच काय बघ आता तुझं लग्न झालेलं आहे आणि त्यामुळेच तुला आता ईश्वरी आपल्या अर्णवला समजून घ्यायचं आहे, कारण तुलाही माहिती आहे की तुझं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय. त्यावेळेला तू या सगळ्याचे ब्लेम जे आहेत तू अर्णव सरांवर करत होतीस, पण तुझं खूप चुकलेलं आहे. म्हणजे तू विचार कर जर अर्णव सरांनी हे सगळं मुद्दामून केलं असतं तर हा सगळा प्रसंग विचित्र पद्धतीने घडला असता. म्हणजे तुला माहिती आहे त्या लॉजवर जर अर्णव सर वेळेवर आले नसते तर आज तुझं काय झालं असतं हा विचारही सुद्धा मी करवत नाही आहे. पण ऐन वेळेला त्यांनी स्वतःची कोणतीही पर्वा केली नाही की त्यांना काय वाटेल, त्यांच्या इब्रतीचं काय, त्यांनी काही विचार केला नाही. फक्त आणि फक्त तुझा विचार केला, तुझी इब्रत जपली आणि नम्रतासुद्धा तेच सांगून तिला समजावू लागते. आणि अर्णव सरांनी आपल्या
आपल्यासाठी इतकं सगळं केले, तर आपणही हे सगळं काही विसरायला नको. आपणही या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात आणि या सगळ्या गोष्टीला एक वेगळं वळण द्यायला हवं. आणि त्याच वेळेला आता सुप्रिया जी आहे ते ईश्वरीला समजवते आणि म्हणत असते की तुझ्यासाठी ना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या वेगळ्या आहेत आणि तू आता अर्णवला एका वेगळ्या नजरेने बघ. कारण मी ओळखते ना अर्णवला, अर्णवच्या डोळ्यात मी पाहिलेलं आहे, त्याला तुझ्याबद्दल खूप काही वाटतं. पण तू असा विचार करू नकोस की त्याचं कुठेतरी चुकतंय. खरं तर तो माणूस म्हणून ग्रेट आहे आणि त्याने आज तुझी इब्रत वाचवली आहे, तुझी इज्जत वाचवली आहे. या गोष्टी लक्षात ठेव आणि त्या माणसाचे उपकार आपण कधीच विसरायचे नाही. कारण त्याने आज जे काही केलं आहे ते आपल्यासाठी खूप मोठं आहे असं देखील आता इकडे सुप्रिया जी आहे ती बोलून समजावू लागते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलून समजावते तेव्हा मात्र आता ईश्वरीला सुद्धा समजत असतं की खरंच आई बोलते ते एकदम परफेक्ट आहे, आई काही चुकीचं बोलत नाही आहे. नम्रताही तिला समजावते, पण आईला आता ईश्वरी सांगत असते की प्लीज या सगळ्या गोष्टी बाबांना सांगू नको. पण आई म्हणते की बघ या सगळ्या गोष्टी कोणाला सांगायच्या कोणाला नाही हे आत्ता मी तुला सांगू शकत नाही, कारण ऑलरेडी मला हा धक्का बसलेला आहे ना, तो मला पचवायला खूप जास्त कठीण जातोय. पण प्लीज मला या गोष्टी कोणाला सांगू नको, या अशा भानगडीत मला अडकवू नकोस असं देखील सुप्रिया आता डायरेक्टली ईश्वरीला सांगू लागते. आणि जाता जाता सुप्रिया जी आहे ती ईश्वरीला कडकडून मिठी मारते आणि जवळही घेते. आणि त्यामुळे आता सुप्रिया जी आहे ती म्हणत असते की मला माहिती तुला त्रास होत असेल, पण आता अर्णव सरांचा विचार कर आणि चांगल्या सुखी संसाराला लाग असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि त्यानंतर आता इकडनं सुप्रिया निघून गेल्यानंतर मात्र ईश्वरी तिथेच बाहेर उभं राहून विचार करत असते की खरंच ना अर्णव सरांनी माझ्यासाठी किती काय केलंय, पण हे सगळं का, म्हणून म्हणजे आमचं नातं काय आहे नेमकं असा विचार देखील तिच्या मनात कुठेतरी येत असतो. आणि ती त्याच गोष्टीचा विचार करत असते. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरी आणि अर्णव बोलत असतात. त्याच वेळेला आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते आणि त्याचे उपकारही मानत असते की त्यावेळेला जर तुम्ही आलात नसता तर आज माझं काय झालं असतं. पण अर्णव म्हणतो की तुझ्यासाठी मी तिथे असणं खूप जास्त इम्पॉर्टंट होतं, म्हणजे तुझी सेफ्टी ही माझी सेफ्टी आहे आणि मी तुला काही होऊ दिलं नसतं, मी कायमच तुझ्या पाठीशी राहिलो असतो असं देखील तो आता म्हणू लागतो. आणि त्याच वेळेला पण आपल्यामध्ये नेमकं काय आहे, म्हणजे तुम्ही मला कोण मानता असं देखील ईश्वरीला पडलेला मोठा प्रश्न असतो. आणि ईश्वरी याबद्दल अर्णवला विचारत असते. आता अर्णव ईश्वरीला त्या प्रश्नाचं उत्तर देईल का हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.